आपला सिंधुदुर्गच्या 5व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। सर्वसामान्य शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणाऱ्या बांदा येथील रत्नाकर गणपत आगलावे यांना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यानंतर पुढील सन्मान आपण देत आहोत तो शेतकरी आणि विद्यार्थी हितासाठी सदैव झटणारे बांदा येथील एक सामाजिक कार्यकर्ते, त्यांना यावर्षी आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलचा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देणार आहोत। ते रत्नाकर गणपत आगलावे, त्यांच्या कार्याची ही चित्रफीत। बीकॉम GDCA शिक्षण घेऊन कर सल्लागार, गव्हर्नमेंट ऑडिटर म्हणून कार्यरत असणारे सावंतवाडी तालुक्यातील आणि गोवा राज्याला खेटून असलेल्या विकासाकडे वेगाने झेपावत असलेल्या बांदा गावचे उपसरपंच म्हणून काम करत असतानाच शेतकरी, विद्यार्थी आणि समाजित नजरेसमोर ठेवून कार्यरत असणारे व्यक्तिमत्व म्हणजे रत्नाकर गणपत आगलावे। जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नंबर 1 चे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणून ग्रामस्थांची एकजूट करून शैक्षणिक उठावातून आगलावे यांनी शैक्षणिक क्रांतीच घडून आणली आहे। बांदा केंद्र शाळा आज PM श्री मध्ये समाविष्ट आहे। काही वर्षांपूर्वी बांदा केंद्र शाळेचे काही वर्ग इंग्लिश शाळेला जोडण्यात आले होते, ज्यामुळे प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते। तेव्हा शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी आगलावे यांनी प्रसंगी आंदोलन उभारले आणि वर्गखोल्या पुन्हा शाळेच्या ताब्यात मिळवल्या। डिजिटल क्लासरूमची निर्मिती करून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची सोय केली। एवढेच नव्हे तर शालेय वर्गासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोदजी कामत यांच्या सहकार्याने 2 AC युनिट सुद्धा मंजूर करून घेतले। 243 पटसंख्या असलेली बांदा केंद्र शाळा ही ग्रामीण भागातील सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची एकमेव प्राथमिक शाळा आहे। रत्नाकर आगलावे यांनी बांद्यात 2013 साली बांदेश्वर दुग्ध उत्पादक सहकारी संस्था स्थापन करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना संघटित केले। जेव्हा दुधाचा भाव कमी झाला होता तेव्हा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा दुधाचा भाव गडगडला होता, पण आगलावे यांनी दुधाचा भाव कमी न करता शेतकऱ्यांचे हित जोपासले। लुपिनच्या माध्यमातून फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करत शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट पर्यंत नेऊन शेतकऱ्यांना ते आर्थिक स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करत आहेत। या फार्मर प्रोड्युसर कंपनीचे 3000हून अधिक सदस्य बांदा पंचकृषीत आहेत। आगलावे यांनी कोविड काळात कोविड योद्धा बनून जनसेवेत स्वतःला झोकून दिले होते। पदरमोड करून थर्मल गन तसेच अन्य वैद्यकीय साहित्य वाटप केले। बांदा शहर हे तेरेखोल नदीपात्रालगत वसलेले आहे। पावसाळ्यात पूर येऊन रस्ता, गटारे तुंबणे हे नित्याचेच। रत्नाकर यांनी अशावेळी पादचारी आणि वाहन चालकांची अडचण दूर करण्यासाठी स्वतः नाल्यात उतरून गटारेही स्वच्छ केली आहेत। बांदा गावातील विविध सामाजिक उपक्रमात रत्नाकर नेहमीच सक्रिय सहभागी होतात। गोरगरीब दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणारे, बांदा केंद्र शाळेला PM श्री दर्जा मिळवून देत होतकरू विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची कवाडे उघडून देणारे, समाजकार्यात हिरिरीने सहभागी होणारे बांदा उपसरपंच श्री रत्नाकर आगलावे यांना आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलच्या वतीने सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे। आणि विद्यार्थी हितासाठी झटणारे सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर आगलावे यांच्या सामाजिक कार्याला आपला सिंधुदुर्गच्या वतीनं मानाचा मुजरा। त्या आपल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांचा सन्मान करताना मॅडमांना खूप आनंद होतो आहे। खरंच या जिल्हा नररत्नांचा जिल्हा आहे, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा जिल्हा आहे आणि म्हणून अशा व्यक्तिमत्वांचा सन्मान करताना सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना विशेष समाधान आणि अभिमान वाटत आहे। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।